सरपंच पदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। पहिल्या फेरीत स्वरूपानंद देशमुख 156 मतांनी आघाडीवर आहेत। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख पिछाडीवर आहेत। दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख अशी इथली सरपंच पदासाठीची लढत आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्याकडून। अशोक, ही संपूर्ण मतमोजणी पूर्ण होण्यासाठी साधारणतः किती काळ लागू शकतो, किती फेऱ्या, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच अवघ्या काही मिनिटांमध्ये आता हा रिझल्ट आपल्या हाती येणार आहे। अवघ्या काही वेळातच निकाल जाहीर होणार आहे। एकूण 3 फेऱ्या आहेत। आतापर्यंत 2 फेऱ्यांचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे। पहिल्या फेरीमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या 156 मताने पिछाडीवरती होत्या। स्वरूपानंद देशमुख हे आघाडीवरती होते, तर दुसऱ्या फेरीमध्ये 20 मताने स्वरूपानंद देशमुख हे आघाडीवरती राहिलेले आहेत। आणि अवघ्या काही क्षणामध्ये आता रिझल्ट जो आहे तो तिसऱ्याचा जाहीर होतोय। 52 मतांनी या ठिकाणी आता रिझल्ट जाहीर झालेला आहे। स्वरूपानंद देशमुख हे आघाडीवरती आहेत। तिसऱ्या फेरीमध्ये देखील 72 मताने स्वरूपानंद देशमुख हे जे आहेत ते विजयी झालेले आहेत। या ठिकाणी निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे। एकूण आकडेवारी अद्यापर्यंत स्पष्ट झालेली नाही, मात्र निकाल जो आहे तो मसाजोगता आता जाहीर झालेला आहे। आणि अवघ्या काही क्षणामध्ये एकूण मूळ जी आकडेवारी आहे ती समोर येईल, अधिकृत आकडेवारी समोर येईल। मात्र अश्विनी देशमुख या पराभूत झाल्याची ही मोठी बातमी समोर येते आहे। नक्कीच अशोक, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगमध्ये होणारी ही सरपंच पदाची पोटनिवडणूक, ज्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि विरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी ही लढत, आणि ज्यात अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्याची माहिती समोर येते। पहिल्या दोन्ही फेऱ्यांमध्ये अश्विनी देशमुख पिछाडीवर होत्या आणि किती मतांनी आता स्वरूपानंद देशमुख हे विजयी होत आहेत, अगदी काही क्षणातच ही स्पष्टता आपल्यापर्यंत येईल। अशोक, ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड म्हणता येईल। खरं तर बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र ते होऊ शकली नाही बिनविरोध निवडणूक। आणि आता जो काही निकाल येतोय, खरं तर भावनिक एक त्या ठिकाणी वातावरण होतं। प्रचार मोठा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेला होता न्याय मिळवून देण्यासाठी, आणि गावाचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे संतोष देशमुख यांचं ते पूर्ण करण्यासाठी म्हणून निवडून द्या असं अश्विनी देशमुख यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र त्या पराभूत झाल्याचं आता अगदी काही क्षणापूर्वी तुम्ही सांगितलं। अधिकृत आकडेवारी जाहीर झाली का? अधिकृतपणे ते जाहीर करण्यात आलंय का? तर मस्साजोगच्या पोटनिवडणुकीनंतर या ठिकाणी मतमोजणी करण्यात आलेली आहे आणि अगदी काही क्षणातच अधिकृतपणे हा निकाल जाहीर केला जाईल। केसच्या तहसील कार्यालयात मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी करण्यात आली। पहिल्या फेरीत 156 मतांनी अश्विनी देशमुख या पिछाडीवर होत्या। दुसऱ्या फेरीत सुद्धा 20 मतांनी स्वरूपानंद देशमुख हे आघाडीवर होते आणि 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख हे विजयी झाल्याचं आता समोर येत आहे। खरं तर 18 महिन्यांचाच कालावधी या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीनंतर जो कोण विजयी होईल त्याला मिळणारे दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे। तर मस्साजोगच्या सरपंच पदाच्या या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ज्या या सुद्धा आधी उपसरपंच राहिलेल्या आहेत, सरपंच राहिलेल्या आहेत, बाजार समितीच्या सभासद राहिलेल्या आहेत, त्या पुन्हा एकदा संतोष देशमुख त्यांची झालेल्या हत्येनंतर त्या सरपंच पदासाठी उभ्या होत्या। मात्र त्यांचा अश्विनी देशमुख यांचा पराभव झालेला आहे। स्वरूपानंद देशमुख जे मागच्या वेळेला अवघ्या 9 मतांनी हरलेले होते, ते स्वरूपानंद देशमुख हे आता मस्साजोगमध्ये सरपंच असतील। संतोष देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख अशी मागच्या वेळेसची लढत झालेली होती। अवघ्या काही मतांनी स्वरूपानंद देशमुख हे हरलेले होते, तर दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे। केजच्या तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडलेली आहे। दिवंगत संतोष देशमुख यांची 2024 मध्ये झालेली हत्या, त्यानंतर या प्रकरणी सध्या सुरू असलेली कोर्टातला खटला, या सगळ्याच पार्श्वभूमीवर न्याय मिळवून द्यायचा आहे आणि संतोष देशमुख यांचं गावाच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं म्हणत अश्विनी देशमुख यांनी या निवडणुकीत अर्ज भरलेला होता। खरं तर निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेले होते। 5 उमेदवारी अर्ज सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेले होते, त्यातले 3 अर्ज हे मागे घेण्यात आलेले होते। स्वरूपानंद देशमुख आणि अश्विनी देशमुख असे 2च अर्ज त्या ठिकाणी रिंगणात होते। स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालेला आहे। तर स्वरूपानंद देशमुख हेच मागच्या वेळेला संतोष देशमुख यांच्या विरोधात उभे होते।
तर स्वरूपानंद देशमुख यांना आता सरपंच पदाचा कालावधी हा अवघा 18 महिने इतका मिळणार आहे, कारण ही पोटनिवडणूक आहे. तर अश्विनी देशमुख या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला होता. कुटुंबियांकडून सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून त्यांना सरपंच पदाच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं होतं. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्यासाठी प्रचार केलेला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अवघं राज्य हादरलेलं होतं आणि 2024 मध्ये झालेली ही हत्या त्यानंतर मस्साजोगचं सरपंच पद रिक्त होतं आणि त्यासाठी आत्ता राज्यात काही ठिकाणी सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर मस्साजोगमध्ये सुद्धा पोटनिवडणुकीचा त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या पत्नीचा या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत पराभव झालेला आहे. 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झालेत. मस्साजोगमध्ये पोटनिवडणुकीत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीनंतर स्वरूपानंद देशमुख यांच्याकडून त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष केला जातोय. गुलाल उधळत हा जल्लोष केला जातोय. तर स्वरूपानंद देशमुख यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जी काही कामं केलेली होती त्याच कामांच्या जोरावर यावेळेला मला साथ द्या असं आवाहन गावकऱ्यांना केलेलं होतं. 2084 पैकी 1744 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जवळपास 84% इतकी मतदानाची नोंद. आज निकाल जाहीर झालेला आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक लागलेली होती सरपंच पदाची आणि काल मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर केजच्या तहसील कार्यालयामध्ये आज मतमोजणी पार पडलेली आहे आणि या ठिकाणी पहिल्या फेरीमध्ये 156 मताने अश्विनी देशमुख या पिछाडीवरती होत्या, तर स्वरूपानंद देशमुख हे दुसऱ्या फेरीमध्ये देखील 20 मताने आघाडीवरती होते. एकूण 3 फेऱ्या पार पडल्याच्या नंतर आता स्वरूपानंद देशमुख जे आहेत ते 20 मताने विजयी झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या आणि कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी विजयाचा गुलाल जो आहे तो उधळला जात आहे. सध्या ही आपण दृश्य जे आहेत ते केज तहसील कार्यालयामधून थेट पाहतोय. स्वरूपानंद देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी गुलाल उधळून आनंद साजरा केला जातोय. ते एकूण 20 मताने विजयी झालेले आहेत. 3 फेऱ्या होत्या, एकूण 3 फेऱ्या पार पडल्याच्या नंतर आता ते 20 मताने विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर या ठिकाणी आनंद साजरा करत असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतं. काय सांगाल तुम्ही 20 मताने आता विजयी झालेला आहात. एकूण ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल अशी चर्चा होती, मात्र निवडणूक पार पडली. मतदार बंधूला लोकशाहीमध्ये इलेक्शन लढवायचं होतं. माझ्या गोरगरीब जनतेचा आज विजय झालाय. स्वाभिमानी मतदारांचा विजय झालाय. हा सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात या संदर्भात चर्चा देखील सुरू होत्या. वेगवेगळ्या पद्धतीचे आरोपही झाले, मात्र आता हा निकाल हाती आलाय. आरोप कुणी काय केले मला माहित नाही. मी पहिल्या दिवशी म्हणून सांगत होतो माझी मतदार राजा माझ्या सोबत आहे. त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे. कोण कुठं लय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती. त्यांनी आज दाखवून दिलं. पुढची लढाई कशी असेल? संतोष देशमुख यांच्यासाठी जे न्यायाच्या बाबतची ही लढाई आहे. मी पहिला बी सांगितलंय, मी अगोदर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असेल. विजय नेमका कुणाला आहे, कुणाला श्रेय द्याल? हा विजय ही माझी जनता आहे. माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय. हा काय नेमका विश्वास तुमच्यावरती मतदारांनी ठेवला? येणाऱ्या काळामध्ये फक्त गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेनं ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजयी केले. स्वरूपानंद देशमुख देशमुख होते ज्यांनी आता ही प्रतिक्रिया दिलेली आहे. स्वाभिमानी मतदारांचा हा विजय, माझ्या गावकऱ्यांचा विजय आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण गावाची कामे करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आणि समोर जर आपण पाहिलं तर त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अवघ्या अटीतटीच्या या लढाईमध्ये, या सामन्यामध्ये स्वरूपानंद देशमुख हे विजयी झालेले आहेत. 20 मताने त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना या ठिकाणी आता विजयी घोषित केलं जाणार आहे आणि यासाठीचं प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी ते आतमध्ये जात आहेत. आतमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आता त्यांना नक्कीच अशोक, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच. नक्कीच.